बीडमधील भाजपचे पदाधिकारी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या जखमा ताज्या असतानाच बीडच्या माजलगाव शहरात भाजप कार्यकर्त्याची भर दुपारी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली। बाबासाहेब आगे असं मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव। आरोपी हत्या करून थेट पोलीस स्टेशनला हजर झाला। माजलगाव शहरात भर दुपारी बाबासाहेब आगे यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली असून रक्ताच्या तारोळ्यात पडलेला त्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मृत तरुणाची ओळख पटवण्यात यश आले असून बाबासाहेब आगे नामक तरुण भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। बाबासाहेब आगे यांच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले, त्यात त्यांचं जागीच निधन झालं। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी रक्ताबंबाळ अवस्थेत त्यांचा व्हिडिओ चित्रित केला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हत्या करणारा आरोपी नारायण नाफळ हा थेट पोलीस स्टेशनला गेला। मीच खून केला असे त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितले, परंतु त्याने हत्या नेमकी का केली याचा खुलासा होऊ शकलेला नाही। सदर प्रकरण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून स्थानिक पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे। राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जातोय। पोलीस अधिकाऱ्यांनी शांतता राखण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे। माजलगाव शहरात आरोपी नारायण शंकर फोपाळ याने भर दिवसा बाबासाहेब आगे यांची हत्या केली। माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे हे भाजप तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी आले होते। माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय आहे, तिथे दोघांमध्ये भेट होणार होती, परंतु हीच वेळ साधून आरोपी नारायण फोपाळ याने आगे यांचा खून केला। आरोपी नारायण शंकर फोपाळ याने शर्टच्या पाठीमागे कोयता लपवून आणला होता। आगे हे कार्यालयाच्या जवळ येताच त्याने कोयत्याने हल्ला चढवला। क्षणार्धात आगे रक्ताच्या थारोळ्यात पडले। हा सगळा प्रकार आजूबाजूचे लोक पाहत होते। त्यानंतर आरोपी नारायण शंकर फोपाळ यांनी स्वतः माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलिसांना हत्येची कबुली दिली। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आर्थिक कारणातून हत्या केली असे समोर येत आहे। सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। स्थानिक पोलिसांनी यंत्रणा घटनास्थळी पोहोचली, तसेच आरोपीवर गुन्हे दाखल करून न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे।